अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे। 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर 25% कर लावण्यात आलेला आहे। दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही असं विधान देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा सुरू होती। अखेर अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे। दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। स्वतः एक्स वर पोस्ट करत ट्रम्प यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। ट्रम्प यांचा ट्वीट काय होतं तेही आपण पाहणार आहोत। भारत आमचा चांगला मित्र असतानाही आम्हाला जास्त टॅरिफ लावतो असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। भारताचा टॅरिफ जास्त असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत कमी व्यापार करतो असं ट्रम्प म्हणतायत। अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे। 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ असणार आहे। याआधी ट्रम्प यांनी जपान आणि दक्षिण कोरिया यांना देखील 25% टॅरिफ लावलेला आहे। त्याच वेळेला भारतावर देखील आता 25% टॅरिफ लावण्यात आलाय। 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर 25% कर आकारला जाईल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या संदर्भातलं ट्विट करत घोषणा केली। भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सगळं काही ठीक नाही असं देखील ट्रम्प यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। भारत सर्वात जास्त व्यापार हा रशियाबरोबर करतो असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर 25% कर असेल। रशियाकडून तेल हत्यारं खरेदी केल्यामुळे ही कारवाई असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर ट्रम्प यांचा ट्विट काय आहे ते आपण पाहूया। भारत हा आपला मित्र देश असला तरी आपण त्यांच्याशी तुलनेने कमी व्यवसाय केला आहे। त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत। तसंच त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केलं आहे। ते रशियाचे ऊर्जेचे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत। चीनसह ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत। हे सर्व काही चांगलं नाही, त्यामुळे भारताला 1 ऑगस्ट पासून 25% आयात शुल्क तसंच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल। तर सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश सर, स्वागत तुमचं। सगळ्यात मोठं म्हणजे ट्रम्प यांनी म्हटलंय अमेरिका आणि भारताचे संबंध चांगले नाहीत। 25% टॅरिफ देखील या संदर्भात लावण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून भारत अमेरिका यांच्यामध्ये या टॅरिफवरून चर्चा सुरू होत्या। जी सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? तर मुळात जे आहे ट्रम्पनी हा 25% टॅरिफ लावण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, एका बाजूला त्यांना मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारचे अमेरिकन वस्तू या भारतामध्ये आयात करण्यासाठी टॅरिफ मोठा आहे अशा प्रकारचा त्यांचा दुसरा दावा आहे। पण खरं त्यातलं जे कारण जे त्यांच्या ट्विटमध्ये सुद्धा दिसतंय की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर जे आहे एनर्जी सप्लाय त्या ठिकाणी करतोय। साधारणतः 40% आसपास मागच्या काही महिन्यांमधली भारताची एनर्जी संबंधित इम्पोर्ट जे आहे, वेगवेगळ्या प्रकारची जी कच्ची तेलाची आयात भारत करतोय तो रशियाकडून करतोय। आणि दुसऱ्या बाजूला रशिया विरुद्ध युक्रेन लढतोय, ज्या युक्रेनला पाठिंबा अमेरिकेचा आहे। अमेरिकेनं वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलं की भारतानं रशियाची धार्जिनी अशी भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये, पण भारतानं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी त्या ठिकाणी पुरी केली। म्हणजे थोडक्यात आमचं राष्ट्रहित ज्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेणार, ना आम्ही अमेरिकन ब्लॉकच्या बाजूला आहोत ना आम्ही रशियाच्या ब्लॉकच्या बाजूला आहे। हे काही अमेरिकेला त्या ठिकाणी आवडलेलं नाही आणि म्हणूनच या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की चायनासारखा देश, भारतासारखा देश हा रशियाकडून मोठ्या प्रमाणावर एनर्जीचं इम्पोर्ट करतोय, या कच्च्या तेलाची आयात त्या ठिकाणी करतोय। त्यामुळे रशियाला जे आहे एक प्रकारे ऊर्जा मिळते आणि याच पैशाच्या आधारावर रशिया जो आहे युक्रेन विरुद्ध लढतोय, युक्रेनच्या निष्पाप लोकांना मारतोय अशा प्रकारचा दावा अमेरिका करतोय। आणि भारत रशियाकडून एनर्जी इम्पोर्ट करतोय म्हणून त्यावर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही 25% टॅरिफ 25% जे आहे कर लावतोय अशा प्रकारचं विधान त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेलं आहे। वर करणी दाखवण्यासाठी जरी हे सत्य वाटत असलं तरी खरी गोष्ट अशी आहे की त्यांना आपल्या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये, डेअरी सेक्टरमध्ये जीएम क्रॉप्स जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, त्या अमेरिकन कंपन्यांसाठी भारतामध्ये मार्केट ऍक्सेस मिळावा म्हणून त्यांनी जो दबाव निर्माण केला होता त्याला आपण कुठलीही भीक घातली नाही। म्हणून अशा प्रकारचा दबाव निर्माण करण्याचा ट्रम्प यांचा हा प्रयत्न असावा। नक्कीच सर, तुम्ही थोडंसं थांबाल, पुन्हा एकदा मला तुमच्याकडे यायचंय।